नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण प्रश्नपत्रिका सोडवायला घेतलेली आहे. ही तुम्हालाही माहित आहे. 2025 सालची भूमितीची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत आणि क्वेश्चन नंबर 2B मधल्या चौथा आकड्याला आलेलो आहोत. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि इथून पुढे काही मुलांचं म्हणणं होतं की 5 पेपर मॅडम सोडवून द्या. 5 पेपर सोडवून देण्याचा प्रयत्न करते. शिवाय मी तुम्हाला काही महत्वाची गणित आहे ती प्रयत्न करते आहे. रविवारी लाईव्ह येऊन तुमच्याशी डायरेक्ट कनेक्ट होता येईल मला आणि एक पेपर एक तास दीड तास पेपर सोडवून घेता येईल. नक्कीच या शनिवारी आणि रविवारी मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन बाळांनो. लाईट वरती अवलंबून असणार तरी पण मी प्रयत्न करते शनिवारी रविवारी, कारण शनिवारी तुमची शाळा 12 नंतर सुटते. शक्यतो दोन्ही टायमिंग एक ठेवूया. 3 वाजता शनिवारी लाईव्ह येऊन तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवून देईल. चला तर मग काय सांगितलेलं आहे बघा. खालील बिंदू एक रेषीय आहेत का ते ठरवा. हे बिंदू एक रेषीय आहेत का नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स फॉर्म्युला, अंतराचं सूत्र वापरावं लागतं. मग बघा, अंतराचं सूत्राचं गणित आपली भरपूर झालेली आहे. तुमचं प्रॅक्टिस पण भरपूर झालेलं आहे. उत्तराला सुरुवात करूया आपण, कारण कोणतेही 4 सोडवायची आहेत. याचा अर्थ प्रत्येक क्वेश्चन साठी त्यांनी 2-2 मार्क्स ठेवलेले आहेत. बेचोक 8. बघा, ए बी पहिल्यांदा ए काढूया. 1 -3 आणि बी चे निर्देशक काय आहेत? 2 आणि -5. तिथे x1 y1 x2 y2. मग काय काढायचं? डिस्टन्स पहिल्यांदा ए बी. डिस्टन्स ए बी काढत असताना x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 कंसाचा वर्ग. बघा, x2 ची किंमत किती आहे बाळांनो? 2 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत किती आहे? -5. y1 ची किंमत किती आहे? -3 कंसाचा वर्ग. 2 मधून 1 गेला, 1 चा वर्ग अधिक -5 अधिक 3 चा वर्ग. कारण हे वजा अधिक झाले बाळांनो. इथं या प्रकारची गणित पडतात, लक्षात असू दे. इथं पण 1 चाच वर्ग लिहून घेते. 5 मधून 3 गेलं, 2 राहिलं. कसलं 2? -2 चा वर्ग. म्हणून 1 चा वर्ग 1 अधिक 2 चा वर्ग 4. कारण वर्ग कधीही ऋण नसतो. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर किती येणार? डिस्टन्स ए बी बरोबर वर्गमुळात 5. आलं का? इथे लिहून घेऊया, कारण हे पुसावं लागणार आहे आपल्याला. डिस्टन्स ए बी किती आलं? वर्गमुळात 5. आता काय सोडवायचंय? हे गणित मी तुम्हाला सोडवून दिल्या सारखं वाटतंय. मी कदाचित सोडवून दिलेलंही आहे. आता डिस्टन्स कुठलं काढायचंय? BC. हे बी चे बिंदू लिहून घेऊया. बी चे निर्देशक आहेत 2 आणि -5. सी चे निर्देशक आहेत -4 आणि 7. x1 y1 x2 y2. इथं y3 वगैरे असं काय करत बसू नका, कारण काय होईल? गडबडून जाल. वापरता येणार नाही. ज्याचा सराव आहे त्यांनी वापरू देत, काही प्रश्न नाही. डिस्टन्स BC बरोबर x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. x2 ची किंमत किती आहे बाळांनो? -4. x1 ची किंमत -2 कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत 7, y1 ची किंमत -5 कंसाचा वर्ग. हे सगळं कशात आहे? वर्गमूळ चिन्हात. वजांची काय होते? बेरीज. 4 आणि 2 6 अधिक 7 अधिक वजा अधिक 5 12. म्हणून इथं वर्गमूळ चिन्हात -6 चा वर्ग अधिक 7 आणि 5 12 चा वर्ग.
6चा वर्ग 36, 36 अधिक 12चा वर्ग 144, यांची दोन्हींची बेरीज बघा. 144 अधिक 36, 6 आणि 4 10, 10 0 8 4 आणि 3 7 आणि 1 8, किती आले 180. इथे लिहूया डिस्टन्स BC बरोबर 180. याचा भाग असं पाडायचं की वर्गस्थ संख्या आली पाहिजे. बघा आता 36 पंचे येतात, बघूया 36 पंचे, 6 पंचे 30, 3 5 त्रिक 15 आणि 3 18. मग डिस्टन्स BC बरोबर, कारण आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, 36 गुणिले 5 म्हणजेच 36चं वर्गमूळ निघते बाळांनो 6, वर्गमुळात काय येणार आहे तिथं 5. इथं डायरेक्ट 6 आणि इथं घेशीला तसं घेऊ नका, आपण याचा वर्ग केलेले आहेत. मग डिस्टन्स BC बरोबर किती आलं, डिस्टन्स BC बरोबर 6 वर्गमुळात 5. आता आपल्याला काय काढायचंय बाळांनो, डिस्टन्स AC काढायचंय. चला तर मग डिस्टन्स AC काढू. अतिशय सोपा आहे, अवघड नाही पेपर. वेळेत ए चे निर्देशक 1 वजा 3, C चे निर्देशक आहेत वजा 4 आणि 7, x1 y1 x2 y2. आता डिस्टन्स काय काढायचंय आपल्याला, AC बरोबर x2 मायनस x1 प्लस y2 मायनस y1. बघा आता याच्यामध्ये काय करायचे, किमती भरायची आहेत. x2 ची किंमत किती आहे वजा 4, x1 ची किंमत किती आहे 1, याचा वर्ग येणार, अधिक y2 ची किंमत किती आहे 7, y1 ची किंमत वजा 3 कंसाचा वर्ग बरोबर 4 आणि 1 5, समान चिन्हांची बेरीज होते बाळांनो, अधिक 7 वजा अधिक 3 कंसाचा वर्ग, 5 चा वर्ग किती आला 25, अधिक 7 आणि 3 10 चा वर्ग, नाहीतर इथं पण असंच घेऊया, वजा 5 चा वर्ग अधिक 7 आणि 3 10 चा वर्ग, 5 चा वर्ग किती येणार, डिस्टन्स AC बरोबर, डिस्टन्स AC बरोबर 5 चा वर्ग आला 25, अधिक 10 चा वर्ग किती आला 100, किती आला 125. मग कसं येणार 25 5, 25 गुणिले 5 125, म्हणून ह्याचं वर्गमूळ निघते 5 वर्गमुळात 5. काय आलं हे, डिस्टन्स AC. डिस्टन्स AC बरोबर काय आलं 5 वर्गमुळात 5. आता बघा हे 5 आणि इथला एक 6, म्हणजे कसं काढता दाखवता येईल बघा. म्हणून काय लिहिता येईल, डिस्टन्स BC बरोबर 6 वर्गमुळात 5, आकडा काय देऊया 1. डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स काय करायचं, हा AC बरोबर काय येणार, डिस्टन्स AB अधिक AC. AB ची किंमत किती आहे वर्गमुळात 5, अधिक हा 5 वर्गमुळात 5, इथं काही नाही म्हणजे किती आहे 1, 5 आणि 1 किती झाला 6, याकडा 2, 1 व 2 वरून काय लिहिता येईल आपल्याला, 1 व 2 वरून काय सांगता येईल, A 1 वजा 3, B 2 वजा 5, C वजा 4 आणि 7, हे बिंदू काय आहेत, एक रेषीय आहेत. हे बिंदू एक रेषीय आहेत, हे सिद्ध करता येईल बरोबर की नाही. हे बिंदू एक रेषीय आहेत हे सिद्ध करता येते. चला तर मग पुढचं गणित बघू काय आहे ते. याच्यानंतरच आता प्रश्न चौथा संपलेला असेल, सॉरी प्रश्न 2B
कदाचित संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 ला आलेलो असणार आहे आपण. एकच मिनिट. क्वेश्चन 2B मधला 5वा आहे. जर साइन थीटा बरोबर 5वा आकडा आहे. जर साइन थीटा बरोबर काय सांगितलेलं आहे 11/61 तर नित्य समानतेचा उपयोग करून नित्य समानतेचा उपयोग करून कॉस थीटाची किंमत काढा. कॉस थीटाची किंमत काढा. हा काय दिलेला आहे प्रश्न. आता बघा त्याचं उत्तर आपण तयार करूया. त्याचं उत्तर तयार करताना दोन प्रकारे येते. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. याच्यामध्ये भरून पण हे उत्तर काढता येईल. आणि मी तुम्हाला शिकवलेली पद्धत कोणती आहे? काटकोन त्रिकोण घेऊन. हा काटकोन त्रिकोण घ्यायचा. हा 90. थीटा वरती घ्या किंवा बाजूला घ्या, कुठेही घ्या, काय प्रश्न नाही. थीटा इथं नाव देऊया ABC. म्हणजे लिहायचं इथं त्रिकोण ABC मध्ये काय येणार? कोण C बरोबर थीटा. म्हणून साइन थीटा बरोबर कोणासमोरील बाजू AB छेदकर्ण AC. म्हणून इथं साइन थीटाची किंमत किती आहे? 11/61. म्हणजे AB 11 येईल, इथं 61 येईल. याच्यामध्ये पायथागोरस वापरून आपल्याला BC काढायची आणि नंतर कॉस थीटा आपल्याला काढता येतो. चला तर मग त्रिकोण ABC मध्ये पायथागोरस प्रमेयाने काय येणार? कर्ण AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. मग AC ची किंमत आहे 61. AB ची किंमत आहे 11. 11 चा वर्ग अधिक BC चा वर्ग. मग 61 चा वर्ग अधिक हे इकडे येणार वजा 11 चा वर्ग बरोबर BC चा वर्ग. इथं वर्ग करत बसता म्हणजे करायचे नसतील तर बघा कसं करायचं. 61 अधिक 11 61 वजा 11 बरोबर BC चा वर्ग. मग 61 आणि 11 किती येणार बघा. 61 आणि 11 1 आणि 1 2 6 आणि 1 7 72 आले. 61 मधून किती गेले? 11 गेले 0. 6 मधून 1 गेला 5. 50 यांचा गुणाकार करावा लागणार. 72 ला 5 न गुणायचं, 0 द्यायचा. 5 2 10 0 हात 4 1 7 5 35 आणि 1 36 किती आलं? BC चा वर्ग बरोबर 3600. 3600 बरोबर BC चा वर्ग. म्हणजे 36 कशाचा वर्ग आहे? 6चा. त्याच्यावर काय द्यायचा? 1 0 बरोबर BC. BC ची किंमत किती आली? 60. आपल्याला काय काढायचंय? कॉस थीटा. म्हणून कॉस थीटा बरोबर कोणालगतची बाजू? BC छेदकर्ण AC. म्हणून काय येणार आहे? BC ची किंमत 60. म्हणून कॉस थीटा बरोबर x इथे किती आली? 60. 60 छेद किती आली आपली? 61. या पद्धतीनं सोडवू शकताय. आणि दुसरी पद्धत म्हणजे मी तुम्हाला सांगितलं साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर 1. या पद्धतीनं पण तुम्ही सोडवू शकता. चला तर मग हे 5 गणित आपली कंप्लीट झालेली आहेत बाळांनो. प्रश्न 2B काय झालेला आहे आपला? कंप्लीट.
आता बघा पुढचा प्रश्न कितवा 2B झालेला आहे, 4 आकडे आपले झालेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 3A खालील कृती पूर्ण करून लिहा. तिसरा प्रश्न हा कृती पूर्ण करण्यासाठी असतो, लक्षात ठेवायचा. तिसरा ए क्वेश्चन 3A खालील कृती पूर्ण करून लिहा. खालील कृती पूर्ण करून लिहा. हा कितवा प्रश्न आहे? तिसरा ए. कोणताही एक असं दिलेलं आहे. कोणताही एक मार्क्स किती दिलेली आहेत? एकच मिनिट बाळांनो. 3 मार्क किती आहेत? 3. बघा आता हा क्वेश्चन आहे. पुढचं तुम्हाला सगळी कृती देते, त्याच्यामध्ये उत्तर लिहायची आहेत. तिसऱ्या एतला पहिला आकडा. हा काय दिलाय बघा. खालील आकृतीमध्ये XY समांतर बाजू AC जर 2AX बरोबर 3BX आणि XY बरोबर 9 तर AC ची किंमत काढण्यासाठी काय करायचंय? खालील कृती पूर्ण करा. एकच मिनिट बाळांनो, एकच मिनिट. थोडं शाईचा प्रॉब्लेम यायला लागलाय. एकच मिनिट. शाई संपलेली आहे पेन मधली. त्यामुळे मी लिहू शकत नाही. चला तर मग कृती पूर्ण करूया आपण. ती आकृती दिलेली आहे. इथं B, इथं X, इथं Y, इथं A आणि इथं काय आहे? C. कृती बघा, जेवढं दिलेलं आहे परीक्षेमध्ये तेवढं काळ्या शाईने लिहिते आणि जिथं जिथं ब्लँक आहेत उत्तर लिहायचंय तिथं तुम्हाला दुसऱ्या शाईने देईल. 2AX बरोबर 3BX असं दिलेलं आहे. त्यांनी स्वतः दिलेलं आहे हे सगळं. AX/BX बरोबर 3 हे आपण भरूया नंतर. AX अधिक BX
छेद bx बरोबर 3 अधिक 2 छेद 2 योग क्रिया करून असं त्यांनीच दिलेलं आहे सगळं. म्हणून इथं पुन्हा ब्लँक्स दिलेला आहे, छेद bx दिलेला आहे बरोबर 5/2. आकडा किती दिलेला आहे याला 1. त्यानंतर आता त्रिकोण BCA हे अतिशय सोप्या पद्धतीनं BYX दिलेल्या कृती असतात. समरूपतेची इथं कसोटी असं लिहिलेलं आहे. BA छेद BX बरोबर AC छेद XY. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू त्यानंतर इकडे दिलेलं आहे, इकडे घेते बघा, इथं पुन्हा असं ब्लँक दिले बरोबर AC छेद 9 असं दिलेलं आहे. म्हणून AC बरोबर असं दिलेलं आहे ब्लँक. बघा आता ही कृती आपल्याला काय करावी लागणार आहे, सोडवावी लागणार आहे. कशी सोडवायची ते लक्ष द्या. काय बघा, इथं काय केलंय, AX छेद BX म्हणजे कसं होणार, 3 छेद इथं 2. पुन्हा बघा इथं आकृतीमध्ये AX अधिक BX, इथं AX अधिक BX म्हणजे पूर्ण बाजू झाली कोणती, AB, म्हणजे इथे AB लिहावी लागणार. पुन्हा इथं ही कसं, हे दोन कोण एकरूप होतील, कारण ह्या काय आहेत, एकमेकाला समांतर रेषा आहेत. म्हणजे दोन कोणच फक्त, बाजू याच्यामध्ये नाही, म्हणून काय येणार इथं, कोको कसोटी. त्यानंतर काय दिलेलं आहे बघा, AB ची किंमत आणि BX, इथं AB आणि BX याची किंमत किती आहे, 5/2. इथं लिहायचं आहे आपल्याला 5/2, इथलंच लिहायचं इथं 5/2. मग आता इथं काय करावं लागणार आहे, AC ची किंमत काढायला सांगितलेली आहे. इथे जरा तिरकस गुणाकार करून घेऊ. काय करायचं आहे, 5 गुणिले 9 AC गुणिले 2 बरोबर 5 गुणिले 9, म्हणून AC बरोबर 5 गुणिले 9 छेद 2. 9 5 45, 45 छेद 2. 45 ची निमपट किती होती रे बाळानो, 45 बे के बे दुनी 4, बे दुनी 4 आणि बे पंचे 10, म्हणजे AC बरोबर किती येणार, 22.5. इथे लिहिते बघा, AC बरोबर 22.5. हे काय आलं आपलं उत्तर. एवढं लिहिण्यासाठी किती मार्क्स मिळणार आहेत आपल्याला, 3 मार्क्स. आहे ना सोपं बाळानो, इतकं सोपं काय असू शकतं सांगा बरं. चला आता क्वेश्चन 8 ला दुसरा आकडा घेऊया. कोणताही एक सांगितलंय याचा अर्थ तिथं 2 दिलेले असणारच आहेत. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघूया. क्वेश्चन ए मधला दुसरा आकडा, समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. समभुज तिसऱ्यातला एतला हा दुसरा आकडा, समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, त्यांच्या कर्णाच्या वर्गाच्या
त्यांच्या कर्णाच्या वर्गाच्या बेरजे इतकी असते. बेरजे इतकी असते. हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. समभुज काय आहे हा? समभुज चौकोन आहे. PQRS आणि इथं T. बघा आता सगळी कृती ज्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत त्या मगाशी अशा वेगळ्या शाईने भरल्या तशा भरूयात. पक्ष त्यांनी दिलेला आहे ते लिहून घेऊया. पक्ष चौकोन PQRS हा चौकोन PQRS हा समभुज चौकोन असून कर्ण PR आणि SQ कर्ण PR आणि SQ एकमेकांना T या बिंदूत छेदतात. एकमेकांना T या बिंदूत छेदतात. T या बिंदूत छेदतात. साध्य त्यांनीच दिलेला आहे. साध्य काय करायचंय? PS चा वर्ग म्हणजे सगळ्या बाजूंच्या वर्गात समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. PS चा वर्ग, SR चा वर्ग, RQ चा वर्ग, PQ चा वर्ग हे दाखवायचं. PS चा वर्ग अधिक SR चा वर्ग अधिक QR चा वर्ग अधिक PQ चा वर्ग बरोबर PR चा वर्ग अधिक QS चा वर्ग. हे सिद्ध करायचं. हे त्यांनीच दिलेलं असतं आपल्याला कृती. कारण हे सगळं उत्तरपत्रिकेमध्ये पुन्हा लिहून घ्यावं लागतं. बाळांनो, इथून पक्ष साध्य कृती पूर्ण परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये लिहावी लागते आपल्याला. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. लिहायचं समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात? दुभागतात. त्रिकोण PQS मध्ये तुम्हाला सगळं समजावून सांगेन बाळांनो. रेषा PT ही मध्यगा. रेषा PT ही मध्यगा. त्रिकोण QRS मध्ये रेषा RT ही मध्यगा. रेषा RT ही मध्यगा. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार अपोलोनियसचं प्रमेय काय म्हणते बघा. PQ चा वर्ग बरोबर. अपोलोनियसचं प्रमेय माहिती आहे ना तुम्हाला. कारण काय केलंय इथं त्यांनी दोन भाग केलेले आहेत याच्यामध्ये. बघा हा एक कुठला हा त्रिकोण हा PQS आणि हा दुसरा RQS. हे दोन त्रिकोणाचे भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये आणि ही मध्यगा घेतलेली आहे. हे इकडं असे दोन त्रिकोणाचे भाग केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे? अपोलोनियस प्रमेय वापरलेला आहे. ही कृती त्यांनी दिलेलीच आहे सगळी.
पण कळण्यासाठी तुम्हाला खूण करून दाखवलं. अपोलोनियस प्रमेय कशामध्ये वापरलं पहिल्यांदा? इथे लिहिलंय PQS, तर PQS मध्ये कसं येणार? PQ चा वर्ग अधिक PS चा वर्ग अधिक PS चा वर्ग बरोबर मध्यगा 2 PT चा वर्ग अधिक QT घेतली तर चालती किंवा TS. इथं दिनी QT घेतलेली आहे 2 QT चा वर्ग. इथं आकडा काय दिलाय 1. आता नंतर कशामध्ये वापरलेली आहे? ह्या PQS मध्ये वापरली. आता QRS मध्ये, कारण ही मध्यक आहे म्हणून एकदा सांगितलेले आहे त्यांनी. मग कसं येणार? QR चा वर्ग अधिक SR चा वर्ग बरोबर हे काय आहे? RT मध्यक आहे. RT सॉरी इथं बघा गाळलेल्या जागेसाठी दिलेला आहे. एकच मिनिट, मी डायरेक्ट सोडवून द्यायला लागली तुम्हाला. ही फिलिंग द ब्लँक्स दिली आहे, ही पण गाळलेल्या जागेसाठी भरायला सांगितले 2 QT चा वर्ग असं सांगितलेलं आहे. आकडा 2 आपण नंतर भरायचंय ना हे सगळं. 1 व 2 यांची बेरीज करू. 1 व 2 यांची बेरीज करू. कसं येणार? इकडचे सगळे बाजू PQ चा वर्ग अधिक PS चा वर्ग अधिक QR चा वर्ग, इकडच्या बाजूंची डाव्या बाजूंची बेरीज उजव्या बाजूंची बेरीज अधिक SR चा वर्ग बरोबर इथं दिले बघा, त्यांनी 2 बाहेर काढले. इथं PT चा वर्ग दिलेला आहे अधिक केले. इथं पुन्हा ब्लँक दिले, पूर्ण केलंय. इथं 4 QT चा वर्ग दिले, म्हणजे हे 2 अधिक 2 4 QT दिलेला आहे. पुढं बघा याच्या बरोबर 2 PT 2 कॉमन काढले यातलं, आणि इथं दिलेलं आहे PT चा वर्ग अधिक इथं पुन्हा ब्लँक 4 QT चा वर्ग. RT बरोबर PT असं केलंय इथे त्यांनी. RT बरोबर PT बरोबर 4 PT चा वर्ग अधिक 4 QT चा वर्ग बरोबर इथं पुन्हा ब्लँक केले प्लस इथं पुन्हा ब्लँक केले, इथं वर्ग दिलाय, इथं वर्ग दिलेला आहे, आणि मग खालचं आपण लिहायचं आहे. काय लिहायचं? PQ चा वर्ग पुन्हा येणार इथं बघा, PQ चा वर्ग अधिक PS चा वर्ग अधिक QR चा वर्ग अधिक SR चा वर्ग बरोबर इथं दिलेला आहे त्यांनी PR चा वर्ग अधिक असं ब्लँक दिलेला आहे. आता बघा हे आपण सोडवायचं आहे, कारण कळाल्याशिवाय तरी काही उपयोग नाही याचा. काय पण भरून चालेल का? नाही. जर या PQS चा जर विचार केला तर बघा कसं होणार आहे. याच्यामध्ये अपोलोनियस प्रमेय PQ चा वर्ग अधिक PS चा वर्ग बरोबर 2 PT चा वर्ग अधिक 2 QT चा वर्ग, म्हणजे इथं काय येणार आहे? 2 PT चा वर्ग. पुन्हा इथं बघा QR चा वर्ग SR चा वर्ग 2 RT चा वर्ग येणार आहे. इथं 2 RT चा वर्ग, कारण ही RT मध्ये काय 2 RT चा वर्ग बरोबर 2 QT चा वर्ग. पुन्हा इथं काय दिलेलं आहे? बेरीज केलेली आहे. बेरीज बघा आता 2 बाहेर काढलेत, PT चा वर्ग इथं काय येणार? अधिक RT चा वर्ग. इथे काय येणार? RT चा वर्ग. ही ब्लँक आहे आपलं, RT चा वर्ग. त्यानंतर बघा
हे एकमेकांना काय करतात, दुभागतात. याचा अर्थ पीटी आणि टीआर समान आहेत. मग काय केलेलं आहे यांनी, आरटी ऐवजी काय वापरलेलं आहे इथं, पीटीचाच वर्ग. इथं काय वापरलेलं आहे, पीटीचा वर्ग. एकच मिनिट. पीटीचा वर्ग. मग आता बघा, पीटी पीटी, 2 पीटी हे 2, 4 पीटी हे 4 क्यूटी झालं, कारण इथं आरटी बरोबर पीटी आहे म्हणून वापरलं पीटीचा वर्ग. आता इथं पुन्हा ब्लँक्स दिले, 4 पीटीचा वर्ग अधिक 4 क्यूटीचा वर्ग बरोबर त्यांनी किंमत काय करायची आहे, इथं भरायची आहे आपल्याला. 4 पीटीचा वर्ग, 4 पीटीच्या वर्गाच्या ऐवजी इथं कसं करायचं बघा, 2 पीटी करायचं आणि त्याचा वर्ग, 2 पीटी. एवढं सोपं आहे. म्हणजे यानं याला भागलं की 2 4 येते, इथं 2 क्यूटी असं करायचं. मग आता बघा, 2 पीटीचा वर्ग बरोबर 2 पीटी याचा अर्थ काय, हे पीटी अधिक टीआर म्हणजे कोणती बाजू झाली, पीआर. त्यानंतर क्यूटी, 2 क्यूटी म्हणजे क्यूटी अधिक टीएस म्हणजे कुठली बाजू झाली, क्यूएस. म्हणून इथं काय येणार, क्यूएस चा वर्ग. इतकं सोपं आहे हे प्रमेय आणि आपल्याला सहज जाता जाता किती मार्क्स मिळवून देणार आहे, 3 मार्क्स मिळवून देणार आहे. आहे की नाही सोपं बाळांनो. तिसऱ्या ए मधले आपले 2 क्वेश्चन्स काय झालेले आहेत, कंप्लीट झालेले आहेत. आता हे झालेलं आहे म्हटल्यानंतर काय असणार आहे, बी असणार आहे. क्वेश्चन तिसरा बी, खालील उपप्रश्न सोडवा असा विचारलेला आहे. खालील उपप्रश्न सोडवा. क्वेश्चन नंबर 3 बी, खालील उपप्रश्न सोडवा. उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 काय दिलेलं आहे, कोणतेही 2 सोडवायचे आहेत. मार्क्स किती आहेत टोटल, तर मार्क्स लिहिलेलेच आहेत 6. 6 मार्कासाठी आहेत, म्हणजे 3 मार्कासाठी एक आहे. आता तिसऱ्या बीतला पहिला काय दिलेला आहे ते पाहूया बघा. तिसऱ्या बीतला पहिला एक आकडा पी चे निर्देशक काय दिलेले आहेत, 1 वजा 2. क्यू चे निर्देशक 5 2. आर चे निर्देशक 3 वजा 1 आणि यस चे निर्देशक दिलेले आहेत वजा 1 वजा 5. हे समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. हे समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. शिरोबिंदू आहेत हे दाखवा असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ 3 मार्कासाठी आहे. तिथं कृती वगैरे काहीही पूर्ण करायची नाही आहे बाळांनो. डायरेक्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं गणितच सोडवून द्यावं लागणार आहे. बघा आता गणित सोडवूया आपण. उत्तराला सुरुवात करूया. समांतरभुज चौकोनाचं कोणत्या, आता हा समांतरभुज चौकोन काढला समजा, उत्तरामध्येच तुम्हाला दाखवायला लागलेली आहे. कुठला समान, पी क्यू आर एस, पी क्यू आर एस. तर सम्मुख बाजू समान लांबीच्या पाहिजे आहेत, बरोबर का. म्हणजे पी क्यू चे आहे तेवढे एस आर पाहिजे, पी एस आहे तेवढं क्यू आर पाहिजे. लांबी समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू समान लांबीचे असतात, होय की नाही बाळांनो. चला तर मग आता काय करूया, पहिल्यांदा पी क्यू काढून घेऊया.
हे पी क्यू ची लांबी काढूया. पी 1 वजा 2, क्यू काय आहे 5 आणि 2, x1 y1 x2 y2. डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचं. डिस्टन्स पी क्यू बरोबर काय येणार आहे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता x2 ची किंमत काय आहे इथं 5, x1 ची किंमत 1 कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत किती आहे 2 वजा 2, त्याचा काय करावा लागणार आहे आपल्याला वर्ग. मग बघा 5 मधून 1 गेले किती राहिले 4, इथं 4 चा वर्ग येईल, इथं 2 अधिक 2 येईल, 2 अधिक 2 कंसाचा वर्ग. डायरेक्ट लिहिता येत असलं तर लिहू शकता बाळांनो. 4 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग, 4 चा वर्ग 16 अधिक 16 किती येणार 32. भाग कसं पाडणार आपण 16 दुनी 32, म्हणजेच कसं येणार इथं लिहिते बघा इकडच्या बाजूला डिस्टन्स पी क्यू बरोबर 4 वर्गमुळात किती आलं 2. आता काय करायचं आपल्याला कळण्यासाठी मग एसआर काढायचं. काय करूया एसआर काढूया, म्हणजे लगेच तिथल्या तिथं, कारण सम्मुख बाजू आधी काढून घेऊया. आता इथं कुठले बिंदू मांडायचे यस चे, यस कुठे आहे यस चे बिंदू कुठले आहेत -1 -5. आर चे निर्देशक काय आहेत 3 आणि -1. असं का केलं तर या सम्मुख बाजू आहेत ना म्हणून, म्हणजे एक सारखे समान येतील का नाही हे पण लक्षात येतं. x1 y1 x2 y2. मग आता काय करायचं डिस्टन्स एसआर बरोबर x2 मायनस x1 प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. x2 ची किंमत किती आहे 3, x1 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा 1 y1 वजा 5. 3 वजा अधिक 3 अधिक 1 किती झाला 4. इथं -1 अधिक 5 चा वर्ग, 3 आणि 1 4, 4 चा वर्ग अधिक इथं पण 4 चा वर्ग, 4 चा वर्ग 16 अधिक 16 इथं पण किती आलं 32. काय येणार डिस्टन्स एसआर 16 दुनी 32 म्हणजे 4 वर्गमुळात 2. इथं पण एसआर आलं का. इथं लिहून घेऊ फार तर आपण डिस्टन्स पी क्यू आपल्याला माहितीसाठी बरोबर डिस्टन्स एसआर बरोबर डिस्टन्स एसआर बरोबर 4 वर्गमुळात 2. आता आपल्याला काय काढायचंय पुढचं कुठलं काढायचंय तर पीएस आणि क्यू आर हे सगळे समान आले तर काय म्हणता येईल आपल्याला हे समभुज चौकोनाचे काय आहेत शिरोबिंदू अन्यथा नाहीत. आता काय काढायचे आपल्याला पीएस. पी चे निर्देशक लिहून घेऊ आपण. पी चे निर्देशक काय येतील पी चे निर्देशक इथे दिलेले आहेत. पी चे निर्देशक 1 वजा 2. यस चे निर्देशक काय आहेत -1 इथे यस चे निर्देशक -1 वजा 5 म्हणून डिस्टन्स पीएस
x1 y1 x2 y2 बरोबर. PS काढून घ्यायचंय. नंतर QR काढूया. x2 मायनस x1 प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता डिस्टन्स x2 किती आहे -1, x1 किती आहे 1 अधिक y2 किती आहे -5, y1 किती आहे -2. मग -2 चा वर्ग अधिक -5 अधिक 2 म्हणून -2 चा वर्ग नंतर करूया. -2 चा वर्ग अधिक 5 मधून 2 गेले किती राहिले -3 म्हणून 2 चा वर्ग 4 अधिक 3 चा वर्ग 9 किती येणार आहे 13. डिस्टन्स PS किती आलं आपलं डिस्टन्स PS येते 13. तर डिस्टन्स आता काय काढायला लागणार आहे आपल्याला PS नंतर QR. Q चे निर्देशक लिहून घ्यायचे. Q चे किती आहेत 5 आणि 2 आणि R चे 3 आणि -1 x1 y1 x2 y2. हे सगळं व्यवस्थित पेपर मध्ये अगदी रेखीव लिहायचं. सगळं इथं गोंधळ का माहितीये तर बसत नाही म्हणून सगळं एकत्र होतंय बाळांनो. डिस्टन्स QR बरोबर x2 मायनस x1 प्लस y2 मायनस y1. एका खाली एकच गणित सोडवायचं. पुरवण्या मागून घेता येतात. अगदी सुपर लिहायचा पेपर. x2 ची किंमत किती आहे 3 -5 कंसाचा वर्ग अधिक y2 किंमत -1 y1 -2 कंसाचा वर्ग. तिथे किती राहिला 2 -2 चा वर्ग अधिक इथं -3 चा वर्ग 4 अधिक 9 किती आलं 13. काय आलं डिस्टन्स QR. मग बघा म्हणून काय लिहिता येईल बरं म्हणून डिस्टन्स PQ बरोबर डिस्टन्स SR बरोबर काय येणार 4 वर्गमुळात 2 आकडा 1. डिस्टन्स काय येणार PS सॉरी हे पुसूया कारण आपल्याला लास्टचं लिहायचं आहे. डार्क शाई वापरल्यामुळे थोडासा फळ्यावर प्रॉब्लेम यायला लागलाय बाळांनो. डिस्टन्स PS बरोबर डिस्टन्स QR बरोबर काय येणार 13 आकडा 2. 1 व 2 वरून काय लिहिता येईल म्हणून P1 - 2 Q5 2 R3 - 1 S-1 -5 हे समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. काय लिहिता येईल 1 व 2 वरून हे सगळं लिहावं लागणार आहे. मग तेव्हा तुम्हाला किती मार्क्स भेटतील 3 मार्क्स. कोणता पण एक सोडवायचं आहे. इथं आपण एक्स्ट्रा दिलेले पण सोडवून घेतोय. कशासाठी घेतोय माहिती आहे ना कारण त्या प्रकारचे आपले दुसरे पण पडू शकतात म्हणून आपण इथं एक्स्ट्रा प्रॅक्टिस घ्यायला लागलोय बाळांनो. जे एक्स्ट्रा दिलेले आहेत ते पण सोडवतोय त्यामुळे आपल्याला वेळ जास्त लागतोय. 2 पैकी 1 सोडवा 1 पैकी 2 सोडवा हे 2 पैकी 1 सोडवा असं दिलेलं असते
त्यानंतर 5 दिलेले असतात, त्यातले 4 सोडवायचे असतात. एक्स्ट्रा दिलेले पण आपण इथं गणित घेतोय कारण आपल्याला परीक्षेसाठी ती फार उपयोगाची आहेत. आता हा एक आकडा संपला. तर कोणताही 2 सांगितलेले आहेत म्हटल्यानंतर इथे 3 दिलेले असणार आहेत. आता बघा दुसरा आकडा काय दिलेला आहे. पहिला हा आकडा झाला. दुसरा आकडा, खालील प्रमेय सिद्ध करा असं सांगितलेलं आहे. खालील प्रमेय सिद्ध करा. त्यांनी काय कृती वगैरे दिलेली नसती, काय नसती, सगळं आपण स्वतः काढायचं आहे. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड काढलेले स्पर्शिकाखंड काय असतात, इकडेच घेऊया, एकच मिनिट. स्पर्शिकाखंड एकरूप असतात. एवढंच दिलेलं आहे, याच्या पुढे काहीही दिलेलं नाही. तर आपल्याला काय करायचंय, आता याचं उत्तर सोडवायचं आहे. सगळं स्वतः आपण आकृती काढायची, पक्ष लिहायचं आणि साध्य लिहायचं आणि सिद्धता पण लिहायची. बघा आता वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून इथं उत्तराला सुरुवात करूया. आकृती पहिल्यांदा काढून घ्यावी लागणार आहे. आकृती काढूनच मग काय लिहायचं असतं, सोडवायला लागतं. आकृती काढल्याशिवाय सोडवता येत नाही. हे प्रमेय आहे. हे कर्कटकनी काढायचं तुम्ही बाळांनो. ही झाली आकृती. हे वर्तुळाचं केंद्र आहे. या वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेले काय आहेत, स्पर्शिकाखंड आहेत. नाव देऊया इथं, ए, डी, पी आणि क्यू. आता पक्ष काय काढलाय त्यांनी सांगितलंय, याच्यावरूनच काढलाय. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले हे 2 स्पर्शिकाखंड कुठले कुठले आहेत, डीपी आणि डीक्यू. एकरूप असतात म्हणून सांगितले. एकरूप असतात हे काय झालं, साध्य झालं. इथं रचना काय केली आहे, त्यांनी त्रिज्या आपल्याला जोडायला सांगितलेले आहेत का, नाही, तरी आपण काय केलेले आहेत, जोडले आहेत. एवढीच रचना आहे. काय म्हणायचं, एपी आणि एक्यू जोडले. तर पहिल्यांदा काय लिहायचं, याचं पक्ष. बघा पक्ष काय लिहावं लागणार आहे, तर एक केंद्र असलेल्या वर्तुळात असं म्हणायचं. एक केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये, हे व्यवस्थित दिसेना, काळ्याची आणि घेऊया आपण. एक केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये काय आहेत, डी या बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका वर्तुळाला पी व क्यू बिंदूत स्पर्श करतात. वर्तुळाला बिंदू
P व बिंदू Q मध्ये स्पर्श करतात. हे काय झालं आपलं पक्ष झालं. काय सांगितलं एक केंद्र असलेले वर्तुळ आहे. बाह्य बिंदू कुठला आहे डी. डी या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शखंड वर्तुळाला पी आणि क्यू मध्ये काय करतात स्पर्श करतात. साध्य काय दाखवायचं आहे तर साध्य काय सांगितलंय त्यांनी दाखवायला तर काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात म्हणजे रेख डीपी आणि काय रेख डीपी एकरूप रेख काय घ्यावी लागणार आहे डी क्यू. रेख डीपी एकरूप रेख काय घ्यावी लागणार आहे इथं डी क्यू. कळतंय ना बाळांनो मी कारण काय फास्ट उरकाय लागले तुमच्याकडे पाहत पण नाही याचा अर्थ तुम्ही फळ्याकडे लक्ष देत आहात. बघा डीपी एकरूप डी क्यू. आता रचना काय केलेली आहे रचना काय लिहायचंय रेख एपी व रेख एक्यू जोडले. रेख एपी व रेख एक्यू काय केलेले आहेत जोडले एवढंच लिहायचं. आता सिद्धता लिहिताना बघा सिद्धता लिहिताना पहिल्यांदा कशाचा विचार करायचा बघा रेख एपी व रेख एक्यू जोडलेले आहे ते सांगितले रचनेमध्ये म्हणून पीएडी आणि क्यूएडी हे दोन त्रिकोण तयार करायचे. कुठले त्रिकोण पीएडी व त्रिकोण क्यूएडी असं मध्ये म्हणायचं. त्रिकोण पीएडी व त्रिकोण क्यूएडी मध्ये काय दाखवता येईल बरं इथं काय दाखवता येईल सांगा मला. हा 90° कारण त्यानंतर एपी एकरूप एक्यू एकाच वर्तुळाच्या एपी एकरूप एक्यू काय आहेत एकाच वर्तुळाच्या काय आहेत त्या त्रिज्या. पुन्हा दोन्ही मध्ये असलेली ही एडी सामायिक बाजू आहे. सामायिक बाजू आहे म्हणजे याचा अर्थ हा कर्ण आहे बर का. ह्या त्रिकोणाचा हा कर्ण आहे आणि या त्रिकोणाचा हा कर्ण आहे म्हणजे कर्ण जर एकरूप असेल तर कर्णभुजा कसोटी होते हे लक्षात ठेवा. मग काय दाखवायचं बघा रेख एपी घेऊया अगोदर. रेख एपी एकरूप रेख एपी एकरूप रेख एक्यू एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात बरोबर की नाही. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ह्या एकरूप असतात. त्यानंतर सामायिक बाजू घेऊया रेख एडी एकरूप रेख एडी एकरूप रेख एडी काय म्हणूया याला सामायिक भुजा. सामायिक भुजा म्हणजे दोन्ही मध्ये कॉमन असणारी बाजू. त्यानंतर हा 90° कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आहे. मग लिहायचं कोण एपीडी एकरूप कोण एपीडी एकरूप कोण एक्यूडी बरोबर 90° याला आधार द्यायला पाहिजे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणून म्हणायचं. हे जरी असलं तर बाकोबा कसोटी कोको कसोटी असं काय तर लिहित बसाल. जेव्हा कर्ण एकरूप असतो तेव्हा कर्णभुजा कसोटी असते. ही आता 9वी मध्ये झालेलं आहे. म्हणून त्रिकोण पीएडी एकरूप त्रिकोण क्यूएडी काय म्हणायचं कर्णभुजा कसोटी कारण कर्ण एकरूप आहे म्हणून काय म्हणता येईल म्हणून रेख डीपी एकरूप रेख डीक्यू आधार काय द्यायचा एकरूप त्रिकोणांच्या काय आहेत या संगत बाजू. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू
अशा प्रकारे आपल्याला किती सोपं आहे बघा. 3 मार्क्स इझिली मिळून गेलेले आहेत. काय सांगायचंय आणि एकदा पटपट सांगून घेते बघा. या बाह्य बिंदू डी मधून काढलेले स्पर्शिकाखंड पीडी आणि डी क्यू या रचना करायची आहे एपी आणि एक्यू जोडले म्हणून. त्यानंतर या दोन त्रिकोणाचा विचार करायचा आहे एपीडी आणि एक्यूडी. याच्यामध्ये काय मांडायचं? एपी एकरूप एक्यू, एडी एकरूप एडी आणि हा 90° 90° का मांडायचा? तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आहे म्हणून दाखवायचं. ही 90° समोरील बाजू, ही 90° समोरील बाजू. याचा अर्थ हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप होतात म्हणून डीपी एकरूप डीक्यू. आहे की नाही सोपं? आपल्याला 3 मार्क्स असेच इझिली जाता कितवं आहे? तिसऱ्या बी मधलं हे दुसरं होतं. तिसरं बघा रचना करायची आहे. तुम्हाला मी वहीवर रचना सगळ्या प्रश्नपत्रिकेमधल्या एकदाच काढून दाखवेन, परंतु तुम्हाला जर येत असेल तर मी इथं देते बघा. क्वेश्चन 3 मधला तिसरा आकडा काय दिलेला आहे बघा. 4.1 सेमी 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावर, वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा असा प्रश्न दिलेला आहे बाळांनो. स्पर्शिका काढा हा कितवा प्रश्न आहे? तिसरा प्रश्न आहे. आता काय सोडवायचं आहे आपल्याला? प्रश्न क्रमांक 4. कारण याच फळ्यावरती हा काचेचं फळ आहे, कर्कटक वापरता येत नाही, त्यामुळे तुम्हाला वहीवर काढून द्यायला लागतो. आता यातला लास्टचा आकडा तिसऱ्या बी मधला चौथा आकडा आहे बघा. बीतला चौथा आकडा 30 सेमी त्रिज्येचा 30 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 6 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या. तर किती वृत्तचिती तयार होतील? असा प्रश्न विचारलाय. तर किती वृत्तचिती तयार होतील? बघा आता काय करावं लागणार आहे. इथं पहिल्यांदा लिहावं लागणार आहे. भरीव गोल आहे याचा अर्थ गोलाची त्रिज्या लिहूया. गोलाची त्रिज्या गणपळ वापरावं लागणार आहे दोन्हीचं पण. गोलाची त्रिज्या आर बरोबर किती येणार आहे? 30 सेमी. त्यानंतर 10 सेमी त्रिज्या व 6 सेमी उंची असणाऱ्या पुन्हा वृत्तचितीची त्रिज्या घ्यायची. वृत्तचितीची त्रिज्या ती कॅपिटल घेऊया. वृत्तचितीची त्रिज्या किती आहे? 10 सेमी.
हे सगळं घ्यावं लागणार आहे आपल्याला. आणि वृत्तचितीची उंची, वृत्तचितीची उंची h बरोबर किती 6 सेमी. मग काय करावं लागणार आहे, घनफळ तयार होणाऱ्या वृत्तचिती बरोबर काय येणार आहे, तयार होणाऱ्या वृत्तचिती बरोबर, म्हणून तयार होणाऱ्या वृत्तचिती बरोबर काय येणार आहे, गोलाचे घनफळ, गोलाचे घनफळ छेद एका वृत्तचितीचे घनफळ, एका वृत्तचितीचे घनफळ. हे सूत्र वापरावं लागणार. आता इथं गोलाच्या घनफळाचं सूत्र पाठच पाहिजे आहे. गोलाचं घनफळ बरोबर 4/3 पाय आर घन, पाय आर घन. आणि वृत्तचितीचं घनफळ बरोबर सूत्र काय आहे, पाय आर वर्ग h, पाय आर वर्ग h. इथं पायला पाय दोन्ही कॅन्सल होते. 4/3 आर किती आहे बघा, गोलाची त्रिज्या किती आहे 30, इथं 30 चा घन छेद इथं आर, कशाची, वृत्तचितीची आर किती आहे 10, 10 चा वर्ग गुणिले याची उंची किती आहे h6. मग इथं सोडवूया आपण राहिलेलं गणित. इथं बघा बरोबर 4/3 गुणिले इथं किती 3 वेळा 30 गुणिले 30 गुणिले 30 छेदस्थानी 10 गुणिले 10 गुणिले 6, 10 एके 10, 10 त्रिक 30, 10 एके 10, 10 त्रिक 30, 6 एके 6, 6 पंचे 30 बरोबर का. किती आलं बघा, 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 चोक सॉरी इथं ह्या 3 ला हे 3 आणि जाते, म्हणजे किती आलं बघा 4 गुणिले 3 गुणिले 5, ह्या 3 ला हे 3 गेलं, 3 चोक 12, 12 पंचे 60. मग काय लिहिता येईल, म्हणून तयार होणाऱ्या वृत्तचिती किती असणार आहेत 60. म्हणून आपल्याला विचारलेलं आहे भरीव वृत्तचिती तयार केल्या तर किती वृत्तचिती तयार होतील, म्हणून भरीव 60 वृत्तचिती तयार होतील. हे त्याचं काय असणार आहे उत्तर. ऐकणे सोपं बाळांनो. प्रश्न बराच व्हिडिओ हा लांब झालेला आहे, मलाही माहित आहे. क्वेश्चन 4 आणि 5 एकाच व्हिडिओ मध्ये उरकून घेऊ. थँक्यू बाळांनो, इतका वेळ तुम्ही दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू क्वेश्चन क्रमांक 4 मध्ये.